जयंत पाटील सोडत नसतात. पवारांनी नाकाबंदी करूनच ते पद सोडून दिलं. फडणवीसांचे रेड कार्पेट, पण जयंत पाटलांचं पद ठरेना तोवर हालचाली होणार नाही. अजित पवार डोक्यानं खेळतायत, तोपर्यंत त्यांची लगाम कुणाच्याच हातात येत नाही. गरज संपली म्हणून घोटाळे दिसतात. फडणवीसांना जुना चष्मा परत लावण्याची वेळ नेमकं घडलंय का? जयंत पाटील भाजपात जातील या निव्वळ चर्चाच. मुळात जयंत पाटलांचं प्रदेशाध्यक्षपद जाणं किंवा त्यांनी ते स्वतःहून सोडणं आणि शरद पवारांनी सुद्धा त्यांना प्रदेशाध्यक्षपद सोडून देणं याचा अर्थ पुरेपूर जयंत पाटलांची नाकाबंदी केली असेल आणि मगच हालचाली घडल्या असतील. जयंत पाटलांना सहजासहजी राष्ट्रवादी सोडता येणार नाही. निष्ठा, प्रतिष्ठा, सन्मान हे सोडून द्या. पण जयंत पाटलांना महायुतीत जायचं म्हटल्यावर कोणत्या पक्षात जायचं? ठीक आहे, असं समजून चालूयात की भाजपाला निवडलं. मात्र भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांची पोझिशन काय असेल, त्यांच्याकडे कोणतं खातं दिलं जाणार, त्यांना कोणतं पद दिलं जाणार, जयंत पाटलांची पोझिशन काय असणार, हे जोपर्यंत व्यवस्थितपणे समजत नाही तोपर्यंत जयंत पाटील आपला राखीव एक्का बाहेर काढणार नाही. आता येऊयात दुसऱ्या मुद्द्याकडे. आत्ताच्या घडीला सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती बातम्या अशा आहेत की देवेंद्र फडणवीसांना आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे मंत्री खटकतायत. एकनाथ शिंदेच्या भूमिका खटकतायत, अजित पवारांच्या काही भूमिका खटकतायत आणि त्यामुळे दिल्ली वारी मोठ्या प्रमाणावर वाढल्यात अशा चर्चा सुरू झाल्या. संजय गायकवाड, संजय शिरसाट, योगेश कदम यासोबतच धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे या सगळ्यांचेच राजीनामे घेतले पाहिजे अशा चर्चा सुरू होत्या. मग त्यामध्ये गिरीश महाजनांवर का कुणी बोलेना, जयकुमार गोरेंवरती का कुणी बोलेना? जे काही घडतंय हे फक्त आणि फक्त राष्ट्रवादी आणि शिंदे गटातच घडतंय का? हे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कळतंय. बाहेर नाही येऊ द्या. भलेही भाजपाच्या आमदारांचे, मंत्र्यांचे घोटाळे बाहेर नाही दिसू द्या, पण सत्ताधारी म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना सुद्धा देवेंद्र फडणवीस खेळतात ते छक्के पंजे चांगलेच माहिती आहेत. आणि त्यामुळे फक्त राजीनामे टाकायचे तर आमच्या चान्सेस का? तुमचेही राजीनामे टाका या भूमिकेत अजित पवार आल्यानं सध्या अजित पवार एकटेच डोक्याने खेळतायत असं दिसतंय. बरं, मग एकनाथ शिंदे डोक्याने खेळत नाहीत का? तर तेही खेळतात. ते सगळ्यात जास्त स्ट्रॉंग बार्गेनिंग पॉवर वापरतात. ते थेट अमित शहांशी ऍक्सेस मिळवतायत. ते अमित शहांशी बोलतात. ते त्यांचे निर्णय सेपरेट घेतायत. त्याच चक्करमध्ये त्यांचेच सर्वाधिक मंत्री जे आहेत ते अडचणीत आलेत. दादा भुसे, संजय शिरसाट, भरत गोगावले, योगेश कदम, संजय गायकवाड हे सगळीची सगळी लाईन एकनाथ शिंदे गटाचीच मोठी आहे. मात्र तरीही एकनाथ शिंदे मागे हटायला तयार नाहीयेत. एकंदरीत जोपर्यंत गरज होती तोपर्यंत यांचे सगळे घोटाळे दाबले गेले. आम्हाला आठवतंय 2019चा पहाटेचा शपथविधी घेतल्यानंतर 80 तासच फडणवीस आणि अजित पवारांनी स्थापन केलेलं सरकार चाललं. मात्र त्याच 80 तासांमध्ये अजित पवारांना सिंचन घोटाळ्या प्रकरणी क्लीन चिट मिळाली होती. मग तेव्हा फडणवीसांचा चष्मा कुठे गेला होता? प्रताप सरनाईकांवरती आरोप केले तेव्हा चष्मा कुठे गेला होता? भावना गवळी यांच्यावर तुम्ही आरोप केले तेव्हा तुमचा चष्मा कुठे गेला होता? छगन भुजबळांच्या वेळी कुठे गेला होता? अशोक चव्हाणांच्या वेळी कुठे गेला होता? आणि आज तुम्हाला यांचे घोटाळे आठवतायत का? मग गरज सरो आणि वैद्य मरो हीच भूमिका भाजपाची आहे का? असे अनेक प्रश्न या ना त्या अँगलने उपस्थित होत आहेत. पण असो, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा कच्चे खिलाडी नाहीयेत. भाजपा खेळत असलेले छक्के पंजे यांनाही चांगलेच करतात आणि त्यामुळे येत्या काळामध्ये कितीही दबाव तंत्राचा वापर केला किंवा कितीही बार्गेनिंग पॉवर वापरण्याचा प्रयत्न केला तरीही अजित पवार आणि एकनाथ शिंदे फडणवीसांना भविष्यात जडत जातील अशी व्यवस्था या दोघांनीही केली. या भूमिकांकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.